नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत एन्काउंटरमध्ये ज्या आसामी आहेत त्या देखील अतिशय स्पेशल आहेत. त्याचं कारण असं की राजकारणामधली ही अशी व्यक्ती आहे जी राखेतून एखाद्या फिनिक्स पक्षासारखी उंच भरारी जिनं मारली, आणि असं एकदा नाही तर अनेकदा. म्हणजे हे सगळ्यात मोठं चॅलेंज ह्या माणसानं पाहिलेलं आहे, पेलवलं आहे. आणि आज मंत्रीपदापर्यंत त्यांची भरारी आहे. माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आत्ताचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्राच्या एन्काउंटरमध्ये. नमस्कार. आज एन्काउंटरमध्ये तुम्ही आलेला आहात, कसं वाटतंय? एन्काउंटर म्हटल्यानंतर भीती वाटते ना. पण भुजबळ साहेब, मला वाटतं तुम्ही आणि भीती हे असं एकत्रित कधी चाललंच नसेल असं मला वाटतं. कारण तुमची संपूर्ण जर राजकीय कारकीर्द पाहिली तर असं वाटायचं की म्हणजे इतका ड्रामा, इतकं हायली व्हॉलेटाईल असं तुमचं राजकीय करिअर राहिलेलं आहे. मला अनेकदा असं वाटतं की तुमच्या आयुष्याचं एका म्हणजे तुम्ही कधी ते सापशिडीचा खेळ खेळत, आम्ही लहानपणी खेळायचो. ते 2-3 टाकले की ते मध्ये शिडी मिळायची, मग आपण ते वरती जायचं आणि मग असं कुठेतरी यायचं आणि ते साप आपल्याला गिळायचं, परत खाली असं वरती जायचं, परत कोणतरी काहीतरी एखादा प्रसंग असा येतो की गिळला जातो, मी परत खाली तो सापशिडीचा खेळ आहे माझं जीवन, म्हणजे असंच म्हणायला पाहिजे. खरं. पण मला कायम असं वाटतं की इतक्या गोष्टी ज्या तुमच्या राजकीय किंवा तुमच्या आयुष्यात घडल्या त्या इतर कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यात पाहायलाच मिळालेल्या नाही आहेत. त्यामुळे मला कायम असं वाटतं की तुमच्या आयुष्यावर खरं तर एखादा चित्रपट निघाला पाहिजे. हां, कारण अजून पण बऱ्याच घटना व्हायच्या. पिक्चर भी बाकी असं म्हणताय का तुम्ही? पिक्चर बाकी आहे, पण एक का 2-3 पिक्चर निघतील एवढ्या घटना आहेत माझ्याकडे, माझ्या आयुष्यामध्ये. एका पाठोपाठ एक निघतील. जसं आज आपण एन्काउंटर करतोय, आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे मान्यता दिलेली आहे. 27% हे कायम राहणार आहे आगामी निवडणुकांमध्ये. सर्वप्रथम या विषयावर तुमची प्रतिक्रिया? असं आहे की मला खूप आनंद आहे. मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय जे आमचे बांधव भगिनी आहे त्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परंतु एक आहे की अनेकांना माहिती नाही की हे का असं. तर आपल्याला तर आरक्षण मिळालेलं आहे, मग काय गडबड झाली आहे. तर गडबड अशी झाली आहे की 2017मध्ये कोणीतरी जे आहे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि तुम्हाला कल्पना आहे की एम्पेरिकल डाटा नाही आणि म्हणून जे आहे यांचं आरक्षण जे रद्द करा वगैरे वगैरे अशी केस मांडण्यात आली. त्यावेळेला फडणवीस साहेब होते मुख्यमंत्री. 2019 त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु डाटा काही मिळाला नाही. डाटा चुकीचा होता, त्याच्यात त्रुटी आहेत वगैरे वगैरे सांगण्यात आले. हा डाटा कधी गोळा करण्यात आला? 2010ला. 2011पासून जी जनगणना होणार आहे, तर समता परिषद आमची त्याच्यातर्फे आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की केंद्र सरकारला आदेशित करा की 2011पासून जी जनगणना होईल त्याच्यामध्ये आमची ही जातीगणना करा. आम्ही सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली भारत सरकारला. त्यावेळेला समीर भुजबळ खासदार होते. मी त्याला म्हटलं, अरे तू असं कर ना, तिथे सभागृहामध्ये आवाज उठव. आणि तसा त्यांनी तो प्रयत्न केल्याबरोबर पहिल्यांदाच कैलासवासी गोपीनाथराव मुंडे धावून आले आणि म्हणे मी तुझ्याबरोबर. आणि मग त्या दोघांनी जे आहे अनेकांना संपूर्ण ते वेगवेगळे यादव लीडर वगैरे जे आहेत, मायावती जे कोणी असतील, काँग्रेसचे वगैरे सगळ्या पक्षाचे 100 खासदार उभे राहिले, मागणी सुरू केली. आणि मग पवार साहेबांनी सुद्धा कॅबिनेटमध्ये सांगितलं, अरे एवढे लोक म्हणत आहेत तर आपलं करायला लागेल. प्रणब मुखर्जी आले याच्यामध्ये सभागृहात आणि त्यांनी सांगितलं आम्ही ते करू. आम्ही ती केस मागे घेतली. आम्हाला वाटलं सगळं काही झालं, पण पुढे असं झालं की जी जनगणना आपण करतो नेहमी दशवार्षिक, ती सेन्सस कमिशनर जे असतात ते करतात. यांनी काय केलं की ग्रामीण भागातलं काम जे प्रत्येक राज्याला वाटलं, ग्रामीण भागातलं ग्रामविकास खात्याने माहिती गोळा करा आणि शहरातली माहिती नगरविकास खात्यानं. आता खरं म्हणजे असं आहे की सेन्सस कमिशनर जेव्हा जनगणना करतं किंवा एखादं काम घेतं
तुम्ही चुकीची माहिती दिली तर तुम्हाला सजा आहे, शिक्षा आहे, तुरुंगाची. आता याच्यात काहीच नव्हतं, सगळंच भोंगळपणाच होतं खरं म्हणजे. आणि ती माहिती तर गोळा झाली. जेटली साहेब होते, त्यांनी सांगितलं सुद्धा की ओबीसींची जी परिस्थिती देशामध्ये वाईट आहे, परंतु जसं काय करायचं आम्हाला आमच्याकडे डाटा नाही. पण हे कशासाठी चाललं होतं? हे चाललं होतं याच्यासाठी, फक्त निवडणुकीसाठी नाही, हे चाललं होतं याच्यासाठी की जसं दलित समाजाला वरून दिल्लीतून SC शेड्यूल कास्टला भारत सरकार, राज्य सरकार मदत करतं त्यांच्या घरादारासाठी, सगळ्यासाठी, शिक्षणासाठी, आदिवासी समाजाला करतं, तसं ओबीसीला सुद्धा केलं पाहिजे अशी धारणा होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याच्यात लिहिलं की असं आयोग निर्माण करून तुम्ही त्याची जी माहिती गोळा करा. सुमित्रा महाजन अध्यक्ष होण्याच्या अगोदर लोकसभेच्या त्यांचा एक गट निर्माण झाला होता त्यांच्या हाताखाली. त्यांनी चौकशी केली, सांगितलं मदत करायला पाहिजे पण डाटा नाही. मग मनमोहन सिंग जे आपले, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी झाली. त्यांनी सांगितलं की मदत ते दिली पाहिजे पण डाटा नाही. आणि दोघांनी सांगितलं, दोन्ही वेगवेगळ्या कमिट्यांनी सेन्सस कमिशनरला की तुम्ही हे करा म्हणून. आता हे असं सगळं झालं आणि मग जेटलीने सांगितलं की आहे परिस्थिती वाईट आहे पण काय बाकी डाटा नाही, त्रुटी आहेत खूप. आणि ज्यावेळेला हायकोर्टात एक केस सुप्रीम कोर्टात उभी राहिली त्यावेळेला फडणवीसांनी जे आहे ती मागितलं डाटा द्या मला, ते खानविलकर साहेब मागतायत सुप्रीम कोर्टात. तर त्यांनी सांगितलं याच्यात फार त्रुटी आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि ते काही पुढे काही ते झालं नाही. दरम्यानच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांचं सरकार आलं. आता उद्धवजी ठाकरे यांचं सरकार आलं परत तोच विषय आणि करोना सुरू झालं. आता त्या करोनामुळे 2021ची जी जनगणना आहे दशवार्षिक ती सुद्धा अजून झाली नाही. आता आम्ही कसं काय करणार होतो ते काही झालं नाही. खानविलकर साहेबांनी ऑर्डर काढली, एम्पिरिकल डाटा नाही, आरक्षण नाही. आता अनेकच्या त्यावेळेला ज्या लहान सहान निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये ओबीसीला 0 आरक्षण मिळालंच नाही. आता करायचं काय, मोठी चिंतेत पडलो. त्यांचं एम्पिरिकल डाटा नाही, आरक्षण नाही. दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशची सुद्धा निवडणूक आली, तिकडे कोणतरी गेलं, त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचा नियम तुम्हाला पण लागू, ते पण अडचणीत आले, उत्तर प्रदेश अडचणीत आले. आणि मग दिल्लीत जाऊन ज्या काय खलबतं झाली त्यांनी मग एक असा आयोग तयार केला आणि 1 महिन्याभरामध्ये एक सबमिट केलं आणि ते क्लिअर झाले. आम्ही त्याच मार्गाने गेलो आणि त्याच्यासाठी बाठिया कमिशन आम्ही नेमलं आणि तिथून आम्ही बरोबर हे आलं. सुरू झालं. पुढचा मुद्दा असा आहे की आता याचा हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण असं की ज्यावेळेला प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की आता, आणि जे आम्ही आपसात चर्चा केली, अरे आपण एक क्लॅरिटी काहीतरी आणली पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाचं काय, आरक्षण मिळेल मग काही लोक त्या बाठिया कमिशनवर बोट ठेवले आणि बाठिया कमिशन 1 महिन्याच्या आत शक्यच नव्हतं ते त्या लोकांनी जे माहिती गोळा केली, काय तहसीलदार काय असेल का प्रांत असेल कोणीतरी, मतदार याद्या घेतल्या, गायकवाड म्हणजे मराठा. अरे पण गायकवाड म्हणजे दलित पण नाही, गायकवाड माळी समाजाचा आहे, गायकवाड अनेक, त्याची काहीच चौकशी नाही. आणि त्याच्यामुळे काय ठिकाणी 10%, 15%, 20%, 22% विखुरलं गेलं असं ते प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं. आणि त्या पद्धतीनं जर गेलं तर आमचं आरक्षणाचं बोंब झाली असते. म्हटलं हे काय आपल्याला भाटियाने ती वेळ काढण्यापुरतं आम्हाला ते ठीक आहे मान्य केलं, पण पुढे काय. आणि मग जे आपले माजी प्रधान सचिव जे होते महेश झगडे, ते बाठिया कमिशनचे सुद्धा सदस्य होते. ते आम्ही एकत्र बसलो, समीर भुजबळ बसले, आता करायचं काय, ससाने पुण्याचे ते पण. आणि मग म्हटलं की आपण इंटरव्ह्यू केली पाहिजे ही केस, आता हातातून गेलं तर मग गडबड होईल. मग 2-3 दिवस हे लोक तिकडे दिल्लीत जाऊन बसले सुप्रीम कोर्टात आणि सगळ्यांना भेटले. मी इथे फडणवीस साहेबांना भेटलो. म्हटलं आम्ही आता अशी मागणी करणार आहोत तिथे, तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. त्यांनी सरकारी वकिलाला सांगितलं, त्यांनी तुषार मेहता साहेबांना
केंद्राचे जे मंत्री तडक मदत दिली. स्वराष्ट्र त्यांना सांगितलं की बा आपल्याला हे करायचं आहे, भुजबळ म्हणतात. आणि मग ही मंडळी गेली तिथे. इंदिरा जयसिंग आणि फार अतिशय सिनियर लॉयर तिथल्या, ते मजबूतीने त्या उभ्या राहिल्या. गोपाळ शंकरन वगैरे सगळे उभे राहिले. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला 27% आरक्षण जे 1993 जे मिळालेलं आहे, जे मंडल कमिशनने दिलं आणि 9 जजेस सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने आम्हाला त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, ते आम्हाला पाहिजे. जोरदारपणे बाजू मांडण्यात आली इंदिरा जयसिंगांनी आणि त्या सगळ्यांनी. आणि मग कोर्टाने विचारलं सगळ्यांना, वेगवेगळ्या ज्या पार्टीज होत्या, याबद्दल कुणाचा विरोध आहे का? सगळ्यांनी सांगितलं आमचा कुणाचाच विरोध नाही. तुषार मेहता साहेब म्हणले फार आमचा विरोध नाही, ते करा तुम्ही. आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आता याच्या पुढे ज्या निवडणुका होतील, बाठियाच्या अगोदर जे आरक्षण होतं तुमचं, त्या आरक्षणाप्रमाणे त्या निवडणुका होतील. 6 मेला, मागच्या 6 मेला हा निकाल आला. त्याच्यानंतर त्याला परत कोणीतरी चॅलेंज केलं तिकडे. परत औसा की काय कुठच्या तरी नगरपालिकेचे त्या प्रभाग रचनेचं तिथे चॅलेंज केलं. आणि मग त्या वेळेला जे आहे सुप्रीम कोर्टाने पुन्हा सांगितलं की जी काही सरकारचे अधिकार आहे प्रभाग रचनेचे, त्यांनी ते केले त्याप्रमाणे, परंतु ओबीसीचं आरक्षण हे पूर्वीप्रमाणे आम्ही ते जे निर्णय दिला त्याप्रमाणे लागू होणार. आणि आम्ही खरोखर सुप्रीम कोर्टाचे आभारी आहोत. आताचे जे आहेत मुख्यमंत्री त्यांचे आभारी, इंदिरा जयसिंग आणि सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत की मला आमच्या देशातल्या सगळ्या ओबीसींना जो न्याय मिळाला. कारण सुप्रीम कोर्टाचा एखादा निकाल म्हणजे लॉ ऑफ द लँड होतो, कायम सगळ्यांना तो लागू होतो. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही जास्त काही मिळालं नाही आम्हाला, पण आमचं टिकलं बुवा होतं, ते टिकलं याचा आनंद सर्वाधिक. खूप आहे आम्हाला. बरं, मी आता सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे थोडंसं वळते. राज आणि उद्धव ठाकरे, 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. छगन भुजबळ याकडे कसं पाहतात? मला आनंद आहे. मी तर अनेक वेळा सांगितलं, हे असली घराणी फुटली असतील, त्यांनी एकत्र येणार तर मला आनंद आहे. मग ते पवार घराणं असेल किंवा ठाकरे घराणं असेल किंवा आणि कुठलं तरी घराणं असेल. बरं, मी तर फार वर्षापासून तिथे बाळासाहेबांच्या बंगल्यातून, म्हणजे बाळासाहेबांबरोबर मी काम केलं बरीच वर्ष, 25-30 वर्ष. तर मला त्याच्या, आणि ही खरं म्हणजे जीवाभावाची सगळी ही मंडळी. तुम्हाला खरं सांगतो मी तुम्हाला, शनिवार कधीतरी ते राज शाळेतून लवकर आला नाही ना, जो पण येतो तोपर्यंत बाळासाहेब आणि त्या मासाहेबच्या जेवायचे सुद्धा नाही तो. बरं, एवढं त्यांचं प्रेम एकमेव. आणि मग तो राज आणि राजचा हा दादू म्हणजे कोण? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. असं एवढं प्रेम. दुर्दैवाने जे काही राजकारणामध्ये पुढे झालं, हा सगळा इतिहास, आता हे जर परत जर एकत्र येत असतील तर मला तर आनंद आहे बुवा. आता राजकारणामध्ये पुढे आणखी काय होत आहे त्याची मला काही कल्पना नाही. बरं, इकडे हे एकत्र येत आहेत, तिकडे पवार बंधू, तिथे पवारही एकत्र येत आहेत. काल आपण पाहिलं की घराच्या अनेक निमित्ताच्या कार्यक्रमामध्ये ते येत असतात. साखरपुडा झाला त्यातही आले. जायला पाहिजे, काय हरकत नाही. कौटुंबिक नातं हे तुटता कामा नये. बरं, आता ह्याचे राजकीय रिफर्केशन सुद्धा आहेत. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीयदृष्ट्या देखील एकत्र येत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? हे बघ, महानगरपालिका, मुंबई महानगर विशेषतः जे आहे ना, सगळं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर केंद्रित दिसतंय मला. आणि या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकटे उद्धव ठाकरे जर लढले तर काय फायदा होईल, एकटे राज लढले तर काय फायदा होईल. त्यापेक्षा निश्चितपणे जास्त फायदा दोघे एकत्र येऊन लढले तर होणारच. तो त्यांना होईल, परंतु सत्ता शेवटी महायुतीचीच येणार. तुम्ही म्हणता त्यांना फायदा होईल, मात्र सत्ता महायुतीची येणार. हे समीकरण जरा समजावून सांगा. म्हणजे मी सांगतो, यश अधिक मिळेल पण सत्ता महायुतीची येणार. त्या पद्धतीनं महायुतीचं काम सुरू झालेलं आहे. हो, काम हे काय अजून त्यांचं पहिल्यापासून. आणि BJPचं तुम्ही धरून जा, काय ज्या दिवशी एक निवडणूक ती संपते
त्याच्या दुसऱ्या दिवसावर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू होते. त्याच्यामुळे सगळं तयार आहे. आपण जे जवळून जे पाहतोय काम, आणि त्याचे अनेक दुसरे पण फॅक्टर्स आहेत. अगदीच खरं सांगायचं तर आज मुंबई शहरामध्ये इतर भाषिक फार मोठ्या प्रमाणावर आहे, आणि त्यांचा ओढा जो आहे हा निश्चितपणे BJPकडे किंवा त्यांच्याकडे आहेत. अलीकडच्या ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळी कल्पना आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये मधल्या काळामध्ये काही मंत्र्यांची वक्तव्य ही चर्चेचा विषय झालेली आहेत. म्हणजे दर दिवशी तुम्ही देखील पाहत असाल माध्यमांवर फक्त आणि फक्त मंत्र्यांच्या वक्तव्याची चर्चा सध्या सुरू आहे. मग कोण म्हणतं कोणाच्या कानाखाली मारेन, कोण म्हणतं मी शिवसेनेचा बाप आहे. ह्याला कसं पाहता तुम्ही? तर शिवसेनेचा जन्म होताना पाहिलंय. नाही मी आमचे सगळे सहकारी मंत्री आहेत. मी कुणावरही कॉमेंट करू इच्छित नाही. का ते एखादी कॉमेंट बरोबर आहे, चूक आहेत, त्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि मुख्यमंत्री आहेत, ते त्याच्यावर बघतील. आता प्रश्न राहिला शिवसेना बाप वगैरे. ज्या वेळेला ही संघटना निर्माण करायचं ठरवलं काही मंडळींनी, मी सुद्धा त्या पहिल्याच मीटिंगला शिवाजी पार्कला गेलो, कारण मी VJTI कॉलेजच्या स्टुडंट सेक्रेटरी होतो. मंचावर जे आहेत रामराव अधिक सुद्धा होते त्यावेळेला काँग्रेसचे. बाळासाहेबांनी प्रबोधनकार ठाकरेंना विचारलं, त्यांना दादा म्हणायच्या, की दादा काय नाव ठेवायचं या संघटनेचं? तर दादा म्हणजे फार अभ्यासून लेखक, म्हणजे त्यांचं प्रबोधनकार असं नाव दिलं तर खरोखर लोकांनी त्यांचं प्रबोधन घ्यावं असं. पण ठीक आहे. त्यांनी सांगितलं, बाळा हे बघ असं आहे की ही तुझी संघटना ही लढाऊ असली पाहिजे काय, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सेनाची लढाऊ होते, मग तू हिचं नाव शिवसेना ठेव, लढाऊ सेना. आणि मग बाळासाहेबांनी त्या संघटनेचं नामकरण शिवसेना केलं. हा शिवसेनेच्या जन्माचा इतिहास आहे, एवढंच सांगा. तुम्ही फार चांगला टोलवलेला आहे माझा प्रश्न. पण खरं सांगितलं कोण काय आहेत. आता मी तिकडे होतो, मला माहिती आहे ना. नाही, पण तुम्ही म्हणजे फार चांगल्या शब्दामध्ये एखाद्याला सुरवताही, आणि म्हणजे आजचा बंगल्याचा विषय देखील तुम्ही फार मोठेपणानं खरं तर घेतलात. काय त्याच्यामध्ये जेव्हा आता असं आहे की मला पण सकाळीच विचारलं या तुमच्या पत्रकारांमध्ये, काही नाशिकला मी 2-3 दिवस असतो, नाशिक आणि येवला माझा मतदारसंघ. त्यांनी हा प्रश्न विचारला. मी म्हटलं, हे बघा, मंत्री कोण करायचे हे उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे आणि मुख्यमंत्री शेवटी आणि ठरवतात. पण त्यांना त्या मंत्र्याला मंत्रिमंडळामध्ये कुठलं कार्यालय द्यायचं आणि कुठलं सरकारी निवासस्थान द्यायचं हे GAD ठरवतं. काय सामान्य प्रशासन विभाग जे मुख्यमंत्र्यांच्याच हाताखाली त्यांच्याकडे खातात. तर मला जे काही कार्यालय दिलं तिथे मी जाऊन बसतो मंत्रालयात, आणि मला त्यांनी पत्र पाठवलं की हा अमुक अमुक जो आहे हे निवासस्थान सातपुडा हे तुमच्यासाठी देण्यात आलेलं आहे, असं पत्र मला रितसर आलं. मी जेव्हा विचारलं, आमच्या तिथले जे असतात ना आपले PWDचे लोक, आता ओळखीचे खूप वर्ष माझ्याकडे होतं का खातच म्हटलं, होतं मला पत्र आलं तर काय, तर म्हणजे अजून ते मुंडे साहेब राहत आहेत. म्हटलं राहू देत, काय हरकत नाही. 1-2 वेळा अशी चौकशी आमची लोकांनी चौकशी केली, पण ते राहतात असं विचारतात. मी काय त्यांना काय बोललो नाही आतापर्यंत, मी काही विचारलं नाही आणि विचारणं शक्यसुद्धा नाही. ते माझे सहकारी आहेत पक्षातले, त्याच्यामुळे मी नाही काय विचारलं. ठीक आहे, मुख्यमंत्री जे आहे कदाचित दुसरं मला बदलून देतील तर तिकडे जाईल, कुठे मला काय. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्ही मला म्हणालात की मला भीती वाटली, आणि मी म्हटलं की तुम्ही आणि भीती हे एकत्र चालूच शकत नाही, असं तुमचं आयुष्य राहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही शिवसेना सोडलेली होती तो काळ, म्हणजे मला असं वाटतं की तो काळ एक होता, आणि मधल्या काळामध्ये जेव्हा तुम्ही जेलमधून जाऊन आलात किंवा त्यानंतर ही जी तुम्ही मुसंडी मारलीत,
आणि तुम्हाला तरी वाटलं होतं हे असं होईल? आणि त्याच्या अगोदरचे आहेत ना, बेळगाव कारवार अगदी आहे ना. अगदी 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 नंतर अमरावतीचं वरुड आहे. अगदी. त्याच्यानंतर 15 दिवस मला काढून टाकलं होतं, नागपूरच्या सस्पेंड केलं होतं एका विशिष्ट शब्दांवरून. त्यावेळेला हिंदू मुसलमान दंगा झाला होता वरुडला त्याच्यावर. आणि त्याच्यानंतरच मग हिंदुत्वावर पहिली निवडणूक जी आहे हे रमेश प्रभूंनी शिवसेनेतर्फे लढवली. बरोबर. त्याच्यानंतरच असं तो एक भाग वेगळा झाला. पण त्याच्यानंतर ते झालं. मग शिवसेनेतून येताना आत्तासारखं नव्हतं, कोणी पण आपलं जा, फक्त आतमध्ये जाऊ शकत होतो, बाहेर कोणी येऊच शकत नव्हतं. ते म्हणजे उडी मारायची वरून, वाचला तो वाचला, नाहीतर गेला. खरं. तर ते दिवस फार वेगळे होते. परंतु काम करायला पण शिवसेनेमध्ये ते मी आजही म्हणतो ते फार एक मराठी माणसांसाठी लढणं. आणि फक्त बाळासाहेबांनी सांगितलं बस संपला, इट्स नॉट टू क्वेश्चन वाय बट डू अँड डाय, खतम. एक मंतरलेले दिवस होते. एनिवे पुढे मग घरावर हल्ला झाला माझ्या विरोधी पक्ष नेता म्हणून. खरं. काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता म्हणून एटेन बंगल्यावर हल्ला झाला. त्या हल्ल्यातून कसं तरी वाचलो. पण पुढे मग ते सगळ्या याच्यातून शेवटी जे आहे काँग्रेसच फुटली. त्याच्यामुळे पुन्हा एकदा जे आहे 2 नंबरला पण आम्ही आलो. मग उपमुख्यमंत्री झालो. बरं पुढे कारण नसताना परत तेलगी, ज्या तेलगीला मीच पकडलं, ज्याला मीच मोका लावला, ते सगळं मीच खोदून काढलं, माझ्यावरच उलटलं. आणि शेवटी जे आहे मला तर राजीनामा तर द्यावा लागलाच. परंतु ती केस CBIकडे गेली. त्यावेळेला म्हणजे इथे माझं सरकार, आमचं सरकार होतं, आणि तिकडे होतं BJPचं सरकार, वाजपेयी साहेबांचं, CBIचं. पण आम्ही ती केस नेली तिकडे. त्यांची कारणं वेगळी आहेत. म्हटले जाऊ दे CBIला बघू. CBIने मलाही बोलवलं सगळ्यांना 2 दिवसात. आणि तुम्हाला सांगतो की एवढे ढेगभर पुरावे त्यांनी आणले त्या तेलगीचे. पण भुजबळ हे नाव एकाही ठिकाणी नाही. तिथे चार्जशीटमध्ये एकाही ठिकाणी नाव नाही. किंबहुना ज्या RS शर्मांना पकडलं होतं आणि 1 वर्ष मोकामध्ये ठेवलं होतं, सुप्रीम कोर्टाने विचारलं वकिलांना यांचा दोष काय तो सांगा. हे म्हणजे काय डिपार्टमेंटल इन्क्वायरीची केस नाही याची, तुम्ही याला आतमध्ये कसं काय ठेवलं. तर त्यावेळेचं जे आहे ना ते एकमेकाचं वातावरण पोलिसांचं जे आहे ना, त्यामुळे ते झालं, संपलं. पण परत आलो, असं आलो गेलो तर चालतंच. आता काय करायचं. आता सुद्धा झालं होतं, गेलो होतो, परत आलो. 2 वर्ष तुम्ही म्हणतात तसं जेलमध्ये गेलो. पण पवार साहेबांनी परत शिवाजी पार्कला उभं करून शपथ घेतली. काय करायचं. ठीक आहे, तुम्ही जे म्हणतात की जीवन है संग्राम बंदे ले हिम्मत से काम, असं आम्ही म्हणतो. हिमतीनं पुढे जायचं, न्याय मिळतो. म्हणजे भुजबळांचं बळ वाढतंय म्हणून भुजबळांना खाली करणं आणि भुजबळांनी तेवढ्याच जोमानं वर येणं, असंच काय म्हणायचं नाही. परंतु राजकारणामध्ये हे चालतं अपडाऊन. कधी कोण डाऊन, कधी कोण पुढे येतो, काही सांगतात. एक मात्र खरं आहे की जसं तो चेंडू असतो आणि तो जिथनं जोरात आपटू बाउन्स बॅक एकदम जास्त वरती होतं, तसंच आमचं आहे. तुम्ही मला धरून आपटलं की मी आणखी येतो. मग हे कोणाला तुम्ही नेमका हा संदेश देताय की मला धरून आपटाल तितका मी बाउन्स बॅक करेन? खूप म्हणजे ना दुश्मन खूप आहेत ना. सुरू झालं परत काय दुश्मनांचं. ह्या सगळ्यामध्ये आम्ही पाहिलं की मराठा आरक्षण हा जो विषय होता आता पुन्हा तो चर्चेला परत जातो. तुम्ही तिथे झालं बरोबर. पण तुम्ही निधड्या छातीनं मी ते सगळं फेस केलं. नाही, याचं कारण असं आहे जोपर्यंत एखादा लोकशाही तुम्हाला काही मागण्याचा अधिकार आहे. माझ्या विरोधात कोण काय बोलत होते, ते कोणते आहेत ते तिकडचे नेते, जरांगे पाटील काय मला शिवाय द्यायच्या. म्हणजे कोण आहे, त्याला कोण उत्तर देतो, कोण आहे माहीत नाही, काय नाही. पण ज्यावेळेला बीड पेटलं, तुम्ही धडाधड आमदारांची घरं पेटली, हॉटेल्स पेटली,
पोलीस काय करत नाही, काहीच नाही, कोण विजवायला सुद्धा नाही. हां, प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला, तो आमचे क्षीरसागर माजी मंत्री आणि आताचा आमदारसुद्धा तो संदीप, त्याच्या त्यांच्या शिक्षण पवार साहेबांची जे राष्ट्रवादीची पार्टी, ती 2-3 माळ्याचं ऑफिस ते जाळून टाकलं. जयदत्त क्षीरसागरचे शिक्षण संस्थेत ते जाऊन, अरे काय, आणि म्हटलं आपण जाऊन बघितलं पाहिजे. आणि मी बघितलं आणि मला एक संताप आला की अरे कितीतरी लोक त्या जयदत्त क्षीरसागरच्या घरातली तर मुलं मरता मरता वाचले. मागच्या भिंतीवरून त्यांना दुसऱ्या काही लोकांनी त्या ओढून बाहेर नेलं आणि समोर गाड्या धडाधड उडत होत्या पेट्रोलच्या, डिझेलच्या. अरे म्हटलं का आमदारांची घरं पेट्रोल, आणि कोणी काय बोलत, सगळं एक भीतीचं दहशतीचं वातावरण अख्ख्या राज्यभर, संपूर्ण देश बघतोय काय. आणि मग मी तिथूनच संभाजीनगरमधूनच म्हटलं मी आता शांत राहणार नाही. आणि मग तिकडे मी पण जाहीर सभेचं केलं. 17 नोव्हेंबरला काहीतरी ती सभा जालन्यातच त्याच्या जवळ घ्यायची म्हटलं मला. आणि त्याच्या 1 दिवस अगोदर मला राजीनामा देऊन टाकला. कारण मला तिथे जायचं म्हणजे सरकारच्या विरुद्ध सुद्धा मी बोलणार आहे. आणि सरकारच्या विरुद्ध बोलायचं आणि आपण मंत्रिपदावर राहायचं मला पटत नाही. तर मी राजीनामा दिला. आणि मी जाताना अनेक वेळेला फोन आले समीरला, माझ्याबरोबर समीर भाऊ, किंवा ठीक आहे तुम्हाला काय बोलायचं तर बोला, पण राजीनाम्याचं बोलू नका. म्हणून मी जवळ 2.5 महिने राजीनाम्याचं काही बोलू नये. पण मी माझ्या शब्दामध्ये आणि सर्व ओबीसी समाज, दलित समाज, आदिवासी सगळे माझ्या पाठीमागे उभे राहिले. काय मग ओबीसीमध्ये सुद्धा भटके विमुक्तांचे लिडर्स आले, धनगर समाजाचे आले, बंजारी समाजाचे, माळी समाजाचे सगळे आले, न्हावी समाजाचे आले, सगळे आले. आणि मग कारण मुळातच हा समाज जो आहे ओबीसी समाज हा 54% आहे. तो बिहारमध्ये ज्या त्यांनी जातगणना केली तो 63% निघाला. कारण लहान लहान समाज जे आहेत भटके विमुक्त पाहून सगळे हे सगळे ओबीसीमध्ये येतात. आणि मग ते सगळे एकवटले. आणि मग असं आहे की लोकशाहीमध्ये सरकारसुद्धा कोणाकडे किती डोकी आहेत त्याच्यावर कधी कधी निर्णय घेतं. आणि मग हळूहळू आम्हाला पण मग न्याय मिळाला. ठीक आहे, पण अजून काही लढाई बाकी आहेत, लढू आम्ही जोरात. बरं, या लढाया नेहमी चालूच असतात. अनेक संघर्ष तुम्ही पाहिलेले आहेत, अगदी जीवापर्यंत आलेला संघर्ष तुम्ही पाहिले अनेक वेळा. हे सगळं करत असताना छगन भुजबळ विरंगुळा म्हणून कधी एखादी टीव्ही सिरियल किंवा असं काही मनोरंजन काही करता की नाही तुम्ही? काय सध्या पाहताय? पूर्वी तर मी एक बघायचो इकडे तिकडे, पण आता मी नाशिकला कधी गेलो तर एक माझे मित्र आहेत, एक डॉक्टर कैलास कमोद आणि दुसरे आहेत ते जातेगावकर म्हणून. ते आमचं ते नाशिकचं जे नाट्य थिएटर आहे तर कालिदास, मग ते मला सांगतात कधी चांगलं नाटक आहे. मग मला वेळ असेल आणि त्यावेळेला असेल तर मी ते नाटक बघायला जाणार. काय अलीकडेच मागे एक नाटक पाहिलं, मी वर्सेस मी, थोडंसं जरा वेगळंच प्रकारचं नाटक होतं. मग देवबाबडी आहे, अमुक आहे, बाकी असामी अनेक आहे, भरत जाधवचे याचे त्याचे जे आहेत. पूर्वी अनेक नाटक पाहिजे. सिनेमा पूर्वी म्हणजे काही प्रोड्यूससुद्धा केले मी. हां, माझ्या पहिल्या सिनेमामध्ये तर त्या रंजना म्हणून ज्या वारल्या बिचार, फार जुन्या मोठ्या चांगल्या आर्टिस्ट त्या, आणि अशोक सराफ वगैरे ज्या हेच प्रमुख भूमिकेत होते. आणि तो पहिला शो जो ज्याला म्हणतात काय तो प्रीमियर महापौर ते आपल्या मेट्रो सिनेमा झाला आणि त्या 2.5 लाख रुपये त्यावेळेला 82मध्ये महापौर फंडाला मिळाले. आणि तो सिनेमा म्हणजे डोळे, आई मुलाला डोळे देते आहे काय हा एक विषय घेऊन तो होता. तर त्यावेळेला पार्लमेंटमध्ये त्यांच्या विषयामध्ये आलं होतं, म्हणजे रोजच्या ह्याच्यात, की विज्ञान भवनामध्ये हा सिनेमा दाखवला जाईल. आणि मग तिथे मग वाजपेयी साहेब, शंकरराव चव्हाण वगैरे ते सिनेमा पाहिला. हे नाही चांगला असेल. तर आहे मला थोडीशी कलेची आवड. कारण मला हायस्कूलमध्ये असताना सुद्धा मला
बेस्ट कलाकाराचं जे आहे वा, रंगभवन, आता नाटकं होत नाही ते पाठवत ह्याचा राजकारणात कधी फायदा होतो झाला? आपलं एल्फिन्स्टन हायस्कूल माहिती आहे हो तुम्हाला? हो हो. त्याच्या पाठीमागे रंगभवन, ते अच्छा. पूर्वी फार कार्यक्रम व्हायचे तिथे. त्याच्यानंतर मी व्हिजिटायला गेल्यानंतर भारतीय विद्याभवनामध्ये इंटर कॉलेजिएट व्हायचं, बर, तिथे मला बेस्ट प्राईज मिळालेलं होतं. क्या बात आहे. तर ते थोडीशी आवड होती, पण त्याच्यानंतर काय जास्त आता आमची तर रोज राजकारणामध्ये जोपासली गेली का ती आवड? नाही, आता ते रोजच सिनेमा सुरू झाले ना आता. नाही, असं आहे ना की अभिनेता आहे काय, त्यामुळे नेता व्हायला फार अवघड नसतं हो. अभिनेतामध्येच नेता आहे ना, लपलेलं आहे. परंतु आता मी हल्ली जातो आता मध्ये मध्ये जे आहे काय म्हणतात राहुल देशपांडेंचा गाण्याचा कार्यक्रम Yes. होता. नंतर काय हिंदीमध्ये हे राम हरा काहीतरी रामावर काहीतरी चांगलं सिनेमा, मुघले आझमचे शापूरजी पालूंजी, त्यांनी एक नाटक ते मुघले आझम सिनेमाच्या वरती फार सुंदर कार्यक्रम पण होता. तुमचे सहकारी सुद्धा, काही सहकारी हे पण असे विरंगुळा शोधत असतात आणि ते देखील म्हणजे ते देखील असेंब्लीमध्ये शोधत असतात आणि त्यानंतर प्रमोशनही होतं, क्रीडा मंत्री होतात. कसं पाहता याकडे? जाऊ द्या, मी त्या विषयावर बोलणं बरोबर नाही. जाऊ द्या, ठीक आहे. आता त्याच्यावर किती चर्चा करायची आपण काय. मी आतापर्यंत ह्याच विषयावर एक शब्द बोललेलो नाही, बोलणार सुद्धा नाही. तुम्ही मला माझ्या विरंगुळ्याबद्दल बोललात तर मी उत्तर देतो बाबा. मी कधी गेलो 2-3 महिन्याने तर एखादा चांगला सिनेमा, हां आता मी तो आमिर खानचा काय सितारे जमीन पर. सितारे जमीन पर बर, काय तो तो पाहिला. म्हणे फार चांगला आहे त्या मुलांबद्दल, मी तो पाहिल्याप्रमाणे. तर असं काय असतं तो बघतो. काही बाकीचे सुद्धा पुरेपूर अमिताभ बच्चन त्यांच्यावर बघायचं. त्याच्या अगोदर मिथुन चक्रवर्तीचे सुद्धा पाहायचो, कारण मिथुन चक्रवर्ती बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यांना ते मिथुन चक्र बाळासाहेबांना वडीलच म्हणायचे. हो का? तुम्ही जसं म्हणालात की अभिनेत्यामध्ये नेता हा छुपा असतो किंवा लपलेला असतो आणि त्याच्यामुळे तितकंसं ते कठीण जात नाही. पण तुमच्यातला असा एक सितारा आम्ही या निमित्तानं पाहिला की इतके अडचणी येऊन, जसं मी मगाशी म्हटलं की फ्लेमिंगोसारखं एका फिनिक्स पक्षासारखं की राखेतून पुन्हा पुन्हा भरारी, नाही आता अजूनही तितका जोम कायम आहे. अजूनही वाटतं की अजून असं आहे ना उंच की ज्यावेळेला असे धक्के बसतात ना, त्यावेळेला एक तर तुम्हाला सांगतो की माझं जे काही कुटुंब आहे मुलं आहे ते पूर्णपणे माझ्या पाठीमागे असतात. आणि ज्यांना माझ्या पक्षातील नेत्यांना कळतं की यांच्यावर अन्याय झाला ते परत मागे. आणि दुसरं म्हणजे जनता जी आहे तिचे मला आशीर्वाद वाटतं मला मिळतात. भुजबळांचं बळ ही जनता आहे आणि त्यांचंच बळ जनतेचं माझ्या बळ भुजामध्ये भरलं जातं. हे सगळं आता असताना मला मग काय येवला मतदारसंघ, येवला लासलगाव, हां मी ती कधी मग त्या येवल्यामध्ये माझा जन्म नाही, माझी प्रॉपर्टी नाही, ऑफिस सोडल्यास काही नाही. कधीतरी मी शिवसेनेच्या मिटिंगला किंवा काँग्रेसच्या मिटिंगला गेलो होतो, अर्धा तास फक्त. ते लोक मला घेऊन गेले. त्यावेळेला मग तेलगी प्रकरणातून मी बाहेर पडलेलो होतो, म्हणजे मंत्रिमंडळात, आणि मला निवडून आणलं त्यांनी. खरं. पवार साहेबांनी मला PWD मंत्री केलं. मी जेलमधून आलो. आता लोकांना म्हटलं जेलमध्ये आले कोण, पुन्हा मला तेवढ्याच मताधिक्याने निवडून दिलं त्यांनी. आणि आता सुद्धा जे आहे एक जे सुकाळ नेते जे आहेत, जे म्हणाले की मी महाराष्ट्रभर प्रचार करणार आहेत, हां मराठा वगैरे वगैरे, ते 2 दिवस तिकडे माझ्या मतदारसंघात येऊन बसले रात्रंदिवस, 2-2 वाजेपर्यंत मीटिंग्स. माझं थोडंसं मताधिक्य कमी झालं, पण सगळे माझ्याबरोबर असलेले काही निष्ठावंत आमचे चांगले कार्यकर्ते माझ्याबरोबर आले. मराठा समाजाचे, पूर्ण दलित समाज, पूर्ण आदिवासी समाज, नक्कीच. पूर्ण ओबीसी म्हणजे मला समाज, असं वाटतं- पूर्ण गुजराती, मारवाडी सगळे एकवटले आणि मी निवडून आलो. जनतेचे आशीर्वाद. नक्कीच तुम्ही काम करा, जनता आशीर्वाद देते तुम्हाला. नक्कीच. त्यामुळे ओबीसी समाजापुरतंच तुमचं नेतृत्व हे एक्सेप्टेबल नाहीये, तर इतर समाजही नाही, तितक्याच सगळ्यांसाठी. जोमाने. जे- म्हणूनच जे मला असं अडचणीत वाटतं आहे त्यांना काम- की तुम्हाला असा एक काळ होता की वाटत होतं की कदाचित मुख्यमंत्री पदापर्यंत देखील हे बघा, अशा 2-3 आहेत. मला म्हणजे मी त्याचा जास्त विचार करत नाही. बाळासाहेब ठाकरे अनेक वेळा म्हणाले की या शरदने माझा भुजबळ घेऊन गेला नाही तर मीच त्याला मुख्यमंत्री करणार होतो. मी ऐकलं असेल. बरं, ते झालं. त्याच्यानंतर काँग्रेसचा मी नेता होतो. मग त्याच्यामध्ये जे गाजवलं मला माहिती, एक
शिवसेना BJPचं राज्य होतं इथे 95 ते 99, आणि ती लढाई ती पाहिली. शेवटी घरावर हल्ला झाला तिथपर्यंत. आणि जर काँग्रेस फुटली नसती तर कदाचित मुख्यमंत्री मी झालो असतो. पण काँग्रेस फुटली त्यावेळेला सुद्धा काँग्रेसचे अनेक जे नेते आहेत, काही त्यातले जिवंत आहेत, सतत म्हणत होते तुम्ही या, आम्ही तुम्हाला आजच पुढचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही जाहीर करतो. पण मी मनात घेतलं की मी ज्या कारणासाठी इकडे आलो काँग्रेसमध्ये, OBCंना मंडल आयोग मिळाला पाहिजे, इम्प्लिमेंटेशन, ते पवारसाहेबांमुळे झालं. पवारसाहेबांनी मी काही सोडणार नाही. तिथे पण मग त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहे, विलासराव देशमुख हे त्याच्या अगोदरची 5 वर्ष जे आहेत हे सक्रिय नव्हते. बरोबर. कारण 96च्या निवडणुकीमध्ये, MLCच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने 3.5 तिकीटं होती त्यांची, जी काही ताकद होती त्याप्रमाणे. त्याच्यामध्ये एक शिवाजीराव देशमुख, रामदासजी फुटाणे, तिसरे काय लालसिंग राठोड का काय नाव आहे त्यांचं, आणि अर्धं तिकीट मला देतो म्हणजे 16 मतं. त्यामुळे बाकी तुम्ही बघा 27 मतं पाहिजे निवडून यायला, मला मिळाली 36 मतं. आणि त्या धामधुमीमध्ये त्यावेळेला विलासरावांना तिकीट नाही मिळालं काँग्रेसचं. ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उभे राहिले तिकडे, आणि ते अर्ध्या 1 मताने पडले. पण त्यामुळे काय झालं, तेवढं नाराज झाले, काय झालं ते काही पुढे नव्हते काँग्रेस. परत पुढे असं झालं, जेव्हा काँग्रेस फुटली आणि वेगवेगळे लढले सगळे, त्यावेळेस मग परत त्यांचं पुनरागमन झालं. कदाचित ते फुटली नसते तर झालं पण असतं, नक्कीच. काही सांगता येत नाही. तर ह्या गोष्टी जर तरच्या असतात. पण आणि मला त्याची picture काही अभि बाकी हे असं आहे. नाही, त्याचं मला दुःख नाही. काय मला एवढंच मला आनंद आहे माझा की आतापर्यंत बरेच मुख्यमंत्री झाले, त्यातल्या काही मुख्यमंत्री अतिशय चांगले होते, त्यांचं लोक नाव काढतात, अतिशय चांगले होते. अगदी यशवंतरावांपासून तर पवारसाहेब असतील, आणि ते आता फडणवीस सुद्धा की छान काम करणारे लोक होतात. पण अनेक मुख्यमंत्री लोकांना आठवतच नको म्हणून. छगन भुजबळ तसं नाही, छगन जनतेमध्ये आहे. भुजबळ कुठे गेला, दिल्लीत गेला काय, बिहारमध्ये गेला, तर भुजबळ नाम तो काफी आहे. भुजबळ नावही काफी आहे असं म्हणतायत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, आणि आमच्याशी बोललात, आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. वेळ झालेली आहे आता इथंच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.